डहाणू तालुक्यातील सरावली पाटीलपाडा येथे अंधश्रद्धेतून घडलेल्या एक धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यातील पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी विलास अर्जुन नामकोडा याची पत्नी वारंवार आजारी पडत होती. आजारपणातून तिचा मृत्यू झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या गुलाब सुरेश भरकुड यांनीच पत्नीवर करणी केल्याचा संशय त्यांच्या मनात निर्माण झाला होता. याच संशयातून आणि रागातून त्याने गुलाब भरकुड व त्याचे पती सुरेश हरजी भरकुड यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुलाब भरकुड यांचा मृत्यू झाला असून सुरेश भरकुड यांच्यावर उपचार सुरू आहेत. अंधश्रद्धेच्या संशयातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तर असं आहे, डहाणू तालुक्यातील सरावली गोरखनपाडा येथे एक राहणारा इसम आहे विलास अर्जुन नामकोडा. त्या विलास अर्जुन नामकोडाचं एक साधारण वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं आणि 5-6 महिन्यापासून त्याची पत्नी आजारी होती. 1 महिन्यापूर्वी त्याची पत्नी त्या आजारात मृत्यू पावली. तर ते उपचार करताना त्यांनी बऱ्याच ठिकाणी उपचार केलेत, काही दवाखान्यात उपचार केलेत, बाकी त्याने आपले आड उपचार जे म्हणतात आपण ते दाखवले. त्या उपचारामध्ये त्याला असं म्हणजे त्याला असं कोणीतरी सांगितलं की तुझ्या पत्नीला ते करणी झालेली आहे आणि ते करणी कोणीतरी शेजारी पाजाराने केली असेल. त्या संशयातून त्याच्या शेजारी जे राहणारे एक कुटुंब होते, एक वयोवृद्ध कुटुंब होतं. काल दुपारी त्याने 3-3:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्यांना गंभीर जखमी केली. त्याच्यात सुरेश हरजी भरकुड वय 65 वर्ष आणि त्यांची पत्नी गुलाब सुरेश भरकुड वय 60 वर्षाच्या आसपास असावं. हे दोघं त्याच्यात गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने मग आपल्याकडे डहाणू पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 132/2026 कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यात पुढे तपास चालू आहे.